इंडियन आता आघाडी घेतलेली आहे। महाआघाडी 19 जागांवर आहे, तर जेएसपी प्रशांत किशोर यांचा पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे। जदयू या ठिकाणी म्हणजे आरजेडी या ठिकाणी 13 जागांवर, तर जेडीयू 13 जागांवर आघाडीवर आहे आणि आता 33 जागांवर एनडीए आघाडीवर। तर 19 जागांवर महाआघाडी आघाडीवर आहे, तर 33 जागांवर एनडीए आघाडीवर आहे। वेगाने हे चित्र बदलत आहे। 34 जागांवर त्या ठिकाणी आता एनडीए आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। तर इथे एनडीए 34 आणि महाआघाडी 21 जागांवर आघाडीवर, जेएसपी या ठिकाणी 2 जागांवर आणि इतर 1 जागेवर, भाजप 18 तर आरजेडी 15 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू 13 जागांपर्यंत पोहोचली आहे, तर काँग्रेस मात्र 3 जागांवर आहे। एलजेपीला देखील 2 जागांवर आघाडी मिळाली आहे। आकडे बदलत आहेत। भाजप आता 20 जागांवर आघाडीवर। महुआमधून तेजप्रताप यादव आघाडीवर आहेत। महुआ हा आरजेडीचाच मतदारसंघ आहे। तेजप्रताप या ठिकाणाहून 2020च्या आधी या ठिकाणी आमदार होते। 2020 मध्ये त्यांनी दुसऱ्या ठिकाणाहून निवडणूक लढवली, मात्र पुन्हा बाहेर पडल्यानंतर त्याच ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवली। ते आघाडीवर आहेत। अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर या आघाडीवर आहेत। सर्वात तरुण मतदार आहेत, जेनझी उमेदवार आपण त्यांना म्हणूयात। मैथिली ठाकूर आघाडीवर।